माय युट्यूब चॅनल सन्नी आहेर ब्लॉग. सो गाईज, तर आज आहे आपला पुण्यातला दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी आपण जाणार आहे सासवडच्या घाटात, ज्या ठिकाणी ती विठ्ठलाची सर्वात उंच मूर्ती त्या ठिकाणी जाणार आहे आपण. आता वाजले दुपारचे 2. आता आपण जाणार आहे सासवडच्या घाटात. त्याआधी आपल्याला एक महत्वाचं काम करायचंय, ज्यासाठी आपण पुण्यामध्ये आलो होतो. तर आपल्याला एका कोर्सची इन्क्वायरी करायची आणि तिथे जाऊन आपल्याला डेमो लेक्चर अटेंड करायचे. आधी आपण ते करणार आहे, त्यानंतर आपण जाणार आहे आपल्या स्पॉटवर, जे आपल्याला आजच्या ब्लॉग मध्ये दाखवायचे. सो आता मी निघतोय. निघायला उशीर झालेला आहे, पण ठीक आहे, काय हरकत नाही. आधी मी उशीर केला, पण मी आता रेडी आहे आणि ऋत्विक बसलाय हेअरस्टाईल करत. हे केस सेट करण्यासाठी ऋत्विक घेतो रोज अर्धा ते 1 तास. पहिले पेट पूजा करून घेऊ मला, काय वाटतं? हा, चला. काय घ्यायचं बोला. एक मेंदू वडा, बोंडा ट्राय करायचा आहे. खाल्ले होते तू हैदराबाद मध्ये बोंडे? काय बोलतो? है ना, इसके लिए अरे एक ही बार बनाते हो, मतलब वो ठंडा भी चलता है. थंडाई चलता है बघ आता. हा मग बुडून बुडून का मग काय आता. थंड थंड बोंडे तोडताना ऋत्विक. इन्स्टिट्यूटमध्ये इन्क्वायरी करायला का कोर्सची. सो आता आपण त्या बिल्डिंगमध्ये आपण जाऊन येऊ, त्यानंतर आपण जाणार आपल्या डेस्टिनेशन. किती वेळ एवढा टाइमपास यायला लिफ्टचा आपला. ऋत्विक शेट घरी टाइम कमी पडला, इथं हेअरस्टाईल करताय. हिरोय तू. कॉलेजमध्ये जाणार, पेंट मध्ये आपण आलेलो इथं खाली घेऊ. इथं त्या 3ला करा सिलेक्ट, 1 2 3. आपण इरेजमेंट जाणार, जे आपल्याला येणार आहेत त्याला काढून टाकणार. गेमर्सला आहे जरा कंट्रोल करणं सोपं देईल. मला झालं आता 1.5 वर्ष मी गेम नाही खेळलो पीसी मध्ये. झालं डेमो लेक्चर इतक्यात ओके होतं, म्हणजे भारी वाटलं. काही विषय नाही, नवीन सॉफ्टवेअर आहे आपल्याकडे. वेळ तर आम्ही करणार होतो. 2 डेमो लेक्चर केले दादा, परवा पण केलं, आज पण केलं. जॉईन करायचं असेल तर करू आपण. थोडासा विचार करावा लागेल. आता आपलं लेक्चर झालेले आहे आणि आता आपण कुठं यायचं आपल्याला सासवडच्या घाटात. चलो. सो गाईज, फायनली आपण आलो आपल्या डेस्टिनेशनवर. सासवडमध्ये मी तुम्हाला बोललो होतो विठ्ठलाची मोठी मूर्ती, त्या ठिकाणी आपण आलेलो आहे. आता आपण ज्या रस्त्याने आलो तो होता सासवडचा घाट. ॲक्च्युली हाच मार्ग आहे आषाढी एकादशीचा वारीचा, हाच मार्ग आहे. आळंदीवरून ज्यावेळेस पंढरपूरला वारी निघते तर ह्या घाटातनं या ठिकाणी थांबते. इथं त्यावेळेस खतरनाक माहोल असतो. आपण येऊ परत ज्यावेळेस आपल्याला जमलं, समजा नेक्स्ट टाईम वारीच्या वेळेस यायला, आणि कदाचित पंढरपूरला पण जाऊ. काही विषय नाही. का वाटतं ऋत्विकला टेन्शन आहे हेअरस्टाईलचं. अर्धा 1 तास आपण इथं थांबलो. भारी वाटलं, मस्त वाटत होतं. आता फोटोशूट केला, थोडा व्हिडिओ शूट केला
आणि आता आपण निघतोय. आत्ताच आलो होतो आपण सासवडच्या घाटातनं आणि त्यानंतर मयूरचा प्लॅन ठरला की आपल्याला जायचं आहे मॉलला. सो गाईज आता आपण आलो आहे मॉलमध्ये. इंस्टाग्रामवर एक व्हायरल व्हिडिओ पाहून आम्ही आलो होतो. काय ऑफर आहे ते बघू आणि त्यानंतर ठरवू काय घ्यायचं का नाही. आणि आता आपल्याला मॉलला घेऊन आलाय. सनी मला काय घेऊन शॉपिंग नाही नाही काय घ्यायचं कपडे जॅकेट, हुडी. कर ना ट्राय कर ना. ट्राय कर बघ कसं वाटतं. ओके वाटतं काय विषय नाही. मला ते बा हा कलर आवडलाय. हे बा हा बी आवडला. करू का मी पण जास्त छान ट्राय कर ना. 51 लोकांना फॉलो केल्यावर काय ऑफर आहे का त्याला? अबे साले सारे पैसे खूप सारे पैसे उडवले आता खायला पैसे नाही काय करायचं. आता शॉपिंग करून करून आम्ही खूप थकलोय. नाव इट्स टाइम टू गो होम. आता बाहेर आलो ना इतक्यात फोटो काढायला. मग हे काय. सो गाईज आता आपण आलेलो आहे मॉलमध्ये. 93 Avenue मॉलमध्ये आपण गोजूला येऊन व्हिजिट केलेली आहे. खूप स्वस्तात खूप मस्त कपडे एक नंबर. रील 10 लोकांना सेंड करा आणि 1000 रुपयात 4 टी शर्ट घेऊन जा. आम्ही स्वस्तात मस्त अशी खूप मोठी डील क्रॅक करून आलोय. सगळ्यांनी सारखे टी शर्ट घेतले फक्त कलर वेगवेगळा. सो गाईज आता आपण पार्किंग मध्ये आलेलो आहे. पार्किंग मध्ये आलेलो आहे. हा ब्लॉग आपण आता इथं एंड करतोय. गड्डी किधर लगाई? खाली वाटतं आपल्याला. त्यांना सापडत नाही आपल्याला सापडत नाही. -2 आहे. सो गाईज हा ब्लॉग आपण इथंच एंड करतोय. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भोलेनाथ, जय महादेव, जय शिवशंकर.